डिस्ट्रॉयर ॲक्शनमध्ये आल्याचं कळतंय. म्हणजेच आपण प्रामुख्यानं आपली तयारी सगळ्या बाजूची आहे. INS विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयरलाही आपण वापरू शकतो. तर अशा प्रकारचे अपडेट्स आता समोर येत आहेत. पण प्रामुख्यानं आपली तयारी तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या सोबतच्या चर्चेमध्ये आपली तयारी गृहमंत्र्यांना राजनाथ सिंगांना सांगितली गेली आहे. आणि आपली तयारी इतकी जबरदस्त होती की आपल्या तयारीमुळेच पाकिस्तानला काउंटर अटॅक करून सर्वात मोठं नुकसान भारतानं आज पोहोचवलेलं आहे. विजय, खरंय गणेश तुझं. जेव्हा तुम्ही आक्रमण किंवा प्रतिहल्ला करत असता त्यावेळेला तुमची तयारी आधी असणं फार महत्वाचं असतं. आणि भारतानं पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर 15 दिवसांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं. त्याच्या मागे हेच होतं की जेव्हा तुम्ही ऑपरेशन सिंदूर राबवणार तेव्हा तुमच्या सगळ्या सीमा या सुरक्षित असाव्यात. तुमचं प्रत्येक दल, मग ते नौदल असेल, हवाई दल असेल किंवा तुमची आर्मी म्हणजे सेना दल असेल, प्रत्येक तुमचं दल हे सज्ज असावं. त्या दृष्टीनं 15 दिवस घेतले, ऑपरेशन सिंदूर राबवलं. आणि आत्ता एक महत्त्वाचा निर्णय आपल्या समोर येतोय ते म्हणजे भारतानं एक्सवरची 8000 अकाउंट्स जी प्रो पाकिस्तान किंवा पाकिस्तान समर्थनार्थ त्याचा वापर करण्यात येतो ती अकाउंट्स ही बंद केलेली आहेत. एक्सला त्या पद्धतीचे भारताने त्याशी बोलणी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा आपल्याकडे बातमी येते की मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम अयशस्वी करण्यात भारताला मोठं यश मिळालंय. पाक हवाई दलाचे AWACS सिस्टीम ही निष्क्रिय करण्यात भारताला यश आलेलं आहे. भारताकडून पाकिस्तानचे 8000 ट्विटर अकाउंट्स हे किंबहुना आजच्या जमान्यात ते एक्स अकाउंट आहेत, ती एक्स अकाउंट बंद करण्यात आलेली आहेत भारताकडून. ही सगळी पाकिस्तान समर्थनार्थ राबवण्यात येतात. अफवा रोखण्यासाठी भारत सरकारचं हे पाऊल आहे. अतिशय महत्वाची गोष्ट असते जेव्हा दोन देशांमधला तणाव असतो. बातम्या, चुकीच्या बातम्या प्रतिस्पर्धी किंवा शत्रूकडनं पसरवण्यात येतात या सगळ्या एक्स अकाउंट किंवा याचा वापर करून. त्यामुळे अफवा रोखण्यासाठी भारत सरकारनं हे पाऊल उचलल्याचं आपल्याला दिसतंय. जवळजवळ पाकिस्तान समर्थनार्थ असलेली 8 अकाउंट्स भारतानं बंद केलेली आहेत. या मुद्द्यावर आपल्याला पुण्यात जायचं आहे गणेश ठाकूरकडे. गणेश, भारतानं 8000 एक्स अकाउंट बंद केली आहेत, काय असू शकते यामागची भूमिका? विजय, आपल्याला माहिती असेल काही दिवसांपूर्वी PIB कडनं एक ट्विट केलं गेलं होतं. हे PIBचे ट्विट असं होतं की आता नजीकच्या दिवसांमध्ये सोशल मीडियावर पाकिस्तान स्पॉन्सर्ड प्रोपगेंडा फ्लड केलं जाईल. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चुकीच्या माहिती पसरवल्या जातील जेणेकरून भारताला त्याचं नुकसान होऊ शकेल. आणि यासाठीच ते ट्विट केलं होतं आणि त्याचीच तयारी भारतानं आधीपासून केली होती. आणि 8000 हे ट्विटर अकाउंट्स किंवा एक्स अकाउंट माफ करा आता बंद करण्याचा किंवा त्याच्यावर प्रतिबंध आणण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतलेला आहे. आणि यासोबतच ट्विटरने, एक्सने देखील याला दुजोरा दिलेला आहे. याच्याबद्दलची माहिती एक्सवरून आलेली आहे. हे सगळे अकाउंट्स कोणते आहेत विजय? तर हे सगळे अकाउंट्स पाकिस्तान स्पॉन्सर्ड प्रोपगेंडा करणारे आहेत. काही अकाउंट्स भारतातले आहेत, काही बाहेरचे आहेत. त्याच्याबद्दलची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती कारण आपण नेहमीच गणेश, तुला थोडंसं थांबवतो. एक मोठी बातमी आपल्या हातात येते. INS विक्रांत ऍक्शन मध्ये आलेली आहे. INS विक्रांत वरनं पाकिस्तानच्या कराची बंदरावरती हल्ला करण्यात आलेला आहे. आधी आकाशातनं आणि आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी करण्याचा भारताचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मोठी बातमी, अवकाशानंतर आता समुद्रातूनही पाकिस्तानची नाकेबंदी